जीवांच्या आलिया संसारा उठावे गकरा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देवनिवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जीवानं संसार स्थितीला प्राप्त झाल्यानंतर कोणतं कार्य करावं म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आलेल्याचं आपल्याला फळ मिळेल याचं सुंदर विवेचन करून सांगणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर ज्या निमित्ताने या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत, कैलासवासी शहाजी भाऊ भगवान माने यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या माने परिवाराने या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन ठेवलेलं आहे किंवा केलेलं आहे। कीर्तनाच्या सेवेचं आयोजन अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो, पुण्यस्मरण म्हटलं की कीर्तन सेवेशिवाय आता त्याची सांगता होऊ शकत नाही। पण ज्यांच्या निमित्तानं या कीर्तनाची सेवा जी आहे असे सर्वांना परिचित असणारे जे भाऊ आहेत, माने भाऊ शहाजी भाऊ म्हणून त्यांना ओळखलं जायचं। कौटुंबिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं, पारमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केलं। कोणताही मनुष्य घरी आला तर आदराने त्यांनी घरातून बाहेर यावं, पायरीवरून खाली उतरावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांना आत घेऊन जावं, असं जवळजवळ आम्ही 40 वर्ष झालं पाहिलं। जीवाला जीव देणारा माणूस, जीवावरती प्रेम करणारा माणूस, कुटुंबावरती प्रेम करणारा माणूस, समाजाला बरोबर घेऊन जाणारा माणूस, अडीअडचणीला पडणारा माणूस, जीवाचं कार्यच आहे मृत्यू लोकामध्ये। चांगलं कार्य करावं आणि या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा। चांगलं कार्य केलं तरी या मृत्यू लोकाला सोडायचं आहे आणि वाईट कार्य केलं तरी या मृत्यू लोकाला सोडायचं आहे। चांगलं कार्य केल्यानंतर आपल्याला उशिरा जावं लागेल आणि वाईट कार्य केल्यानंतर लवकर जावं लागेल, हा कदाचित आपला भ्रम असावा। बऱ्याच वेळेला आपण अशी माणसं पाहतो की जे वाईट कार्य करतात ती जास्त जगतात आणि चांगलं कार्य करणारी लवकर माणसं जातात। मग बऱ्याच वेळेला लोकांची अशी शंका असते की बाबा एवढं चांगलं कार्य करून जर माणसाला ही अवस्था प्राप्त होत असेल तर माणसाने चांगलं कार्य करावं का नाही, अशा एक शंका मनामध्ये निर्माण होतात। पण काळ कोणाला माफ करत नाही। ठरलेली जी तिथी ठरलेली आहे ना, आले देवाची या मना तिथे कोणाचे चालेना, भगवान परमात्म्याच्या नियंत्रेच्या अधीन असणारं, काळाच्या अधीन असणारं हे सगळे सृष्टीतलं कार्य आहे। तुम्ही आम्ही फक्त भाडोत्री तत्वावरती या मृत्यू लोकामध्ये आलो। आपल्याला जन्मल्यापासून मरेपर्यंत प्राप्त झालेलं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य सत्कारणी लावायचं आणि या जगाचा निरोप घ्यायचा। जगाचा निरोप ज्या वेळेला जीव घेतो त्यावेळेला त्या जीवावरती प्रेम करणारी मायारूपी जे अनंत जीव असतात त्यांना त्याचं दुःख होत असतं। या मृत्यू लोकातून माणसाला निघून जाऊच नाही असं प्रत्येक जीवाला वाटतं, पण उपज येते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। प्रत्येक जीवाला हा मृत्यूलोक सोडायचा आहे। मग मृत्यूलोक सोडत असताना जाणाऱ्या जीवाला सुद्धा कदाचित वाटतं की आपण अजून 10 दिवस असायला पाहिजे, 5 दिवस असायला पाहिजे, आणि घरातल्या व्यक्तींना सुद्धा वाटतं की यांनी जाऊच नाही। पण या सृष्टीचं चक्र जर चालवायचं असेल ना तर या मृत्यू लोकामध्ये सुंदर अशा प्रकारचं कार्य करून संतांनी जसा स्वतःहून निरोप घेतला तसा जीव जरी घेत नसला तरी सुद्धा त्याला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागतो। परिणामता पाठीमाग जे मायावी जगत निर्माण केलेलं आहे त्या जगतावरती दुःखाचा डोंगर कोसळतो आणि त्यांना मग ते दुःख सहन होत नाही आणि मग हळूहळू हळू ते दुःख विरून जातं आणि मग आपण ते दुःख विरून जाण्यासाठी त्यांच्यावरती प्रेम म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या जीवात्म्याला गती प्राप्त व्हावी म्हणून आपण या पुण्यस्मरणाचा खटाटोप करत असतो की जेणेकरून वर्षभर मासिक घालून शेवटच्या वेळेला श्राद्धाच्या दिवशी भगवान परमात्म्याचं चिंतन करून गेलेल्या मृतात्म्याला शांती लाभावी, त्याच्या जीवनामध्ये, त्या आत्म्याच्या जीवनामध्ये पुण्य संचय व्हावा आणि त्याला गती प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। विठ्ठल आता या ठिकाणी हा कार्यक्रम आहे, जवळजवळ अर्धा तास लागेल अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उभी आहे। सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उभी आहेत। आता सर्वांची नावं घेत घेत अर्धा तास तरी लागेल, शिंदे महाराज बरोबर आहे की नाही, लागेल अर्धा तास, मग आपला अर्धा तास कार्यक्रमातला कमी होईल। पण सर्वच
आलेली जी दिग्गज मंडळी आहे, गायक मंडळी आहे, वादक मंडळी आहे, वारकरी शिक्षण संस्था आहेत, म्हणजे ही सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांना मी या ठिकाणी दंडवत घालतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. पिरळ गाव हे तसं पाहिलं तर अतिशय धार्मिक असणारं गाव आहे. या गावामध्ये आल्यानंतर त्या गावाचं कौतुक करावं या भ्रमामध्ये अजिबात राहू नका. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला माणूस ज्या ठिकाणी पाहतो आपण की बसायला जागा नव्हती चंदूमामा, बरोबर आहे की नाही, मंडपात नाही, इथं गावातल्या सप्त्यामध्ये थोडीफार कमी जास्त झाली, पण देवावरती विष्णू नारायणावरती श्रद्धा ठेवणारी माणसं आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात. नाही म्हटलं तरी अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये परमार्थाचा ओघ वाढतच चाललेला आहे, कमी अजिबात नाही. आजूबाजूची गावं जी आहेत आपल्या एकामेकावरती परमार्थाच्या दृष्टीने प्रेमच करणारी मंडळी आणि त्या घटकामध्ये अगदी जवळचा घटक म्हणून जर कोणाला पाहिलं जात असेल तर शहाजी भाऊंना पाहिलं जायचं. मी त्यांना मामा म्हणायचो, धनंजय महाराजांना आम्ही मामा म्हणायचो, सगळं गाव त्यांना शहाजी भाऊ म्हणायचं, आम्ही मामा म्हणून त्यांना हाक मारायचो. कधी जवळ आलं तरी सुद्धा महाराज काय घेणार सांगा, दूध घेणार का, चहा घेणार का, जेवण करताय सांगा, एवढं प्रेम असायचं. परमार्थामध्ये जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, परमार्थामध्ये आणि जीवनामध्ये तुम्ही फक्त 2 अक्षरी एक शब्द मिळवा, बास जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा. प्रेम एवढी जर गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये मिळवली तर बास, याच्या पलीकडे आपल्याला काही मिळवायची गरज नाही. संतांनी जगाला प्रेम दिलं, संतांनी जगावरती प्रेम केलं आणि संतांनी प्रेमाची उत्पत्ती केली. बघा, संतांनी प्रेमाची उत्पत्ती केली, संतांनी जगावरती प्रेम केलं आणि संतांनी जगाला प्रेम दिलं. मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास. एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. आपल्यावरती कितीही खडतर प्रसंग आला तर आपल्या खिशामध्ये जे प्राप्त आहे, आपल्या जोडीमध्ये जे प्राप्त आहे, आलेला याचक जर समोर तशा प्रकारची याचना करत असेल तर आपल्याला प्राप्त झालेलं त्यांना द्यावं. यालाच माऊलीच्या भाषेमध्ये म्हणा, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. याचा अर्थ काय, जो म्हणून जीव आपल्याला समोर दिसेल त्या जीवावरती आपण प्रेम केलं पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये आपण येतो जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्वतःचं जीवन सुखी व्हावं, वाटतं का नाही शिंदे महाराज? पण आपण किती वर्ष झालं पळतो या गावाचं त्या गावाला, किती वर्ष झाली मला? तुम्हाला काय वाटलंय कधी स्वप्नात की आपल्याला सुख मिळालंय म्हणून? नाही. सुखाची व्याख्या वेगळी आहे. जे आपल्याला प्राप्त आहे त्याला जर आपण आवरण दिलं सुखाचं तर आपण सुखी होऊ शकतो. जे प्राप्त नाही त्याच्यासाठी जर आपण झटत बसलो तर ते आपल्याला प्राप्त होत नाही आणि जीव या जगामध्ये कधी सुखी होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. नुसता सुखी होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही. या सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व सुखाची आशा जन्म गेला,
सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव माझा. सगळं आयुष्य घालवलं आपण सुख मिळवण्यासाठी, पण अडकलो शेवटी कुठं? माया वेष्टीला जीव माझा. जीव कुठं अडकला? मायेमध्ये. मायेमध्ये जीव अडकला की तुकोबरायांचं म्हणणं आहे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरी, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. जन्माला आल्यानंतर सुखाची अपेक्षा करू नये, मग करावी तरी कधी? पण जन्माला आलेला प्रत्येक जीव जन्मल्यापासून मरेपर्यंत सुखाची अपेक्षा करतो, पण मिळालं का? मिळालं नाही. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले हे महादुःखम तशेव जागरे जागरे. मिळालं नाही सुख. सुखासाठी खूप प्रयत्न केला. मग जर आपल्याला सुख मिळालं नाही तर सुख मिळवण्याचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग आपल्याला नक्कीच सापडला नसावा. जर आपल्याला सुखाचा मार्ग सापडला असता तर आयुष्यामध्ये आपण छातीठोकपणे सांगितलं असतं की मला आज सुख मिळालेलं आहे. पण कोणालाही प्रश्न करून तुम्ही बघा, प्रत्येक जण उत्तर देतो, जो जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कोणाला विचारून बघा कसं चाललंय, ती प्रत्येक व्यक्ती सांगत असते काय नाही, 100 एकर ऊस गेला तरी काय नाही. मग जायला तरी किती पाहिजे? किती ऊस जायला पाहिजे म्हणजे बरं वाटेल? लक्षात ठेवा, शरीर पुन्हा आपल्याला मिळणार नाही. या शरीराच्या अनुषंगाने या पृथ्वीवरती राज्य करण्याची हिंमत या शरीरामध्ये आहे. तेवढी सात्विकता त्याला जोडलेली असली पाहिजे, तरच आपण या जगावरती राज्य करू शकतो. कोणती माणसं जगावरती राज्य करतात? बलवान माणसं राज्य करतात का? बुद्धिवान माणसं राज्य करतात? कोणती माणसं राज्य करतात? विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, स्वदेश पूज्यते राजास विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून माणसाच्या जवळ ज्ञानाची गरज आहे. मग आपण काम 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 करत बसलो, अख्खं आयुष्य कामामध्ये घालवलं, मग आपल्याला मिळेल का परमेश्वर? परमेश्वर आपल्याला मिळणार नाही. तू राजा आहे, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. राजा आहे, राजा तू. या शरीराचा तू राजा आहे, पण तुला जिथून निर्मिती झाली ना तिथं मात्र तुला गेल्याशिवाय पर्याय नाही, जावं लागेल. मग जायचंच जर आहे ना तर जाण्याच्या अगोदर स्वतःच्या जीवाला प्रश्न विचारा की या जगामध्ये परमेश्वरानं मला जन्म दिला, मग परमेश्वराचे आपल्यावरती उपकार आहेत, मग परमेश्वराच्या उपकारातून परतफेड करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आलिया
चरणामध्ये सांगतात, आलिया संसारा उठावे गुकरा शरण जा उदारा पांडुरंगा. आता तसं पाहिलं तर मी सांगतो बरं का, आता हा जो अभंग आहे ना महाराज, तसं पाहिलं तर या अभंगाचं पहिलं चरण हेच ध्रुपद आहे. पण 2 गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत. 2 गाथ्या, हा 4 चरणाचा अभंग आहे आणि दुसऱ्या गाथ्यामध्ये 5 चरणाचा आहे. त्यावेळेला तो पहिलं चरण या ठिकाणी आपण ध्रुपद म्हणून घेतो. पण आता परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून, पण सगळी वारकरी मंडळ आहे म्हणून मी इथं खुलासा केला, पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये म्हणून. विठ्ठल आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. काय सांगितलं? या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आलेला आहात. आणलेला आहे तुम्हाला का आलेला आहात? इथं आलिया म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही आलेला आहात, बरोबर आहे. तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये येणं झालेलं आहे. मृत्यू लोकामध्ये काय येणं झालं तर भोगणी ते फळ संचिताचे. इथं मृत्यू लोकामध्ये काय यायचंय तुम्हाला तर पाठीमागं काही कर्म, चांगली कर्म वाईट कर्म केलेले त्याचा लेखाजोखा करण्यासाठी मृत्यू लोकामध्ये यायचं. ते सगळं कर्म करायचं आणि याचा निरोप घेऊन ते भोगूनच आपल्याला जायचं. सहजासहजी तसं जाता येणार नाही. दात पडू द्या, दिसायचं बंद होऊ द्या, केस पांढरे होऊ द्या, गुडघ्याच्या वाट्या निघू द्या, आपल्याला काय नाही काय जोड देऊन कोणाचं हृदय असेल, कोणाची किडनी असेल, कोणाचे गुडघे असतील, काय 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 सगळं करून इथं सगळा हिशोब चुकता करायचा आणि मगच जगाचा निरोप घ्यायचा. आलिया संसारा, बरोबर आहे. पण या संसारामध्ये तुम्हाला खरं जर सुख मिळवायचं असेल तर संतांचं ऐकावं लागेल. कबीरदास महाराज म्हणतात, बाबानो आखडिया झाई पडी पंत निहारी निहारी जिबडिया छाला पड्या राम पुकारे पुकारे सुखिया सब संसार है खाव्यावर सोवे दुखिया दास कबीर है जाग्यावर रोवे. संतांना जगाचं कल्याण व्हावं म्हटलं, पण जग फक्त खातं आणि काय करतं? झोपतं. आणि जग झोपलं की संतांना रडू येतं. विठ्ठल विठ्ठल. चंदू मामा देवानं आपण माळ घातली म्हणजे देवानं आपल्याला सगळं द्यावं असा प्रत्येक माळ करायला वाटतं बरं का, आतल्या आत मनातल्या मनात. प्रत्येक माळ कर म्हणतो, मी देवाची माळ घातली मग मला काय एवढं नाही मिळू नये, मी देवाची माळ घातली मला काय एवढं मिळू नये, असं प्रत्येक जण म्हणतो. अरे माळ घातली ती देवाला कळली पाहिजे ना. आपण जाईपर्यंत देवाला किमान कळली तरी पाहिजे ना आपण माळ घातली म्हणून. ही जर देवाला कळलीच नाही तर देवानं कसं काय तुझं भलं करावं? देव तुमचं भलं करत नाही, तुमचं कर्म तुमचं भलं करतं, देव भलं करत नाही. म्हणून तुम्ही कर्म इतकं सुंदर करा की त्या कर्माचा सुद्धा हेवा वाटला पाहिजे देवाला. देव सुद्धा येऊन म्हणेल माझं यात काहीच नाही, जे झालं ना तुझ्या कर्मानं झालेलं आहे, मी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. आणि बघा बघा सर, कर्मभूमि की दुनिया में कष्ट सभी को करना है. कर्मभूमि की दुनिया में कष्ट सभी को करना है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है. विठ्ठल आलिया संसारा हा शब्द आहे. संसार म्हणजे काय? काय मला सांगा. हे 150 देशांचा मिळून बनलेलं जे जग आहे त्याला संसार म्हणतात. हे विश्वाची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. या विश्वाला व्यापून राहील असा भगवान परमात्मा फक्त एकच आहे. एकच. जगाचा विचार केला, एका भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या 150 कोटी पर्यंत आहे. आता 150 कोटी मोजणं आणि भगवान परमात्मा एकटाच मोजणं. भगवान परमात्मा अगदी स्वर्गाच्या उच्च टोकापर्यंत जरी गेलं तरी त्याचं डोकं सापडत नाही आणि पाताळाच्या खालच्या टोकापर्यंत जरी तुम्ही गेला तरी त्याचे पाय सापडत नाही. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. आता त्या भगवान परमात्म्याला आपली काय आठवण व्हायची? काय व्हायची मला सांगा. एवढा मोठा भगवान परमात्मा, एवढा अल्पज्ञ जीव, त्या देवानं कधी आपल्यावरती लक्ष द्यायचं? अनुरणिया धोकडा तुका आकाशा एवढा. आपण थोकडा म्हणजे ज्याला या जगामध्ये किंमतच नाही. माणसं म्हणतात ना रे नको लय करू, नका घालू दूध, जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. बऱ्याच वेळेला माणसं बोलता म्हणतात ते धर्म म्हणून मला सांगतोस ना. काय धर्म केला रे तू जगामध्ये? काय धर्म केला? नकबर तरी केला का?
किती बनतात? नकभर तरी धर्म केला का? नकभर म्हणजे या नकाला काही किंमत आहे का? नकभर धर्म म्हणजे याला काही किंमत आहे का? आपण धर्म करत नाही म्हणून संतांना म्हणावं लागलं, धर्माची वाट मोडी अधर्माची शिगचडी तर या मायेने घडी संसार स्थिती. आजचा काळ बदललेला आहे. बदललेल्या काळामध्ये ज्यांना ज्या ठिकाणी ठेवायचं त्या ठिकाणी आपण ठेवलेलं नाही. म्हणजे सांगू का, आईला आईच्या ठिकाणी ठेवलं नाही, वडिलांना वडिलांच्या ठिकाणी ठेवलं नाही, भावाला भावाच्या ठिकाणी ठेवलं नाही, मुलीला मुलीच्या ठिकाणी ठेवलं नाही, बहिणीला बहिणीच्या ठिकाणी ठेवलं नाही, समाजाला समाजाच्या ठिकाणी ठेवलेलं नाही. आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या घोटाळ्यामध्ये पुण्य सापडेना. विठ्ठल विठ्ठल. विचित्र परिस्थितीतून परमार्थ आपल्याला उभा करायचा. विचित्र परिस्थितीमधून कसा? नवतेची तैसी झाली रे नाही त्याची दिसू लागली, नाही त्याची दिसू लागली, ती रूपाशी आली, रूप होते रूपाशी आली, जीव शिव नाम पावले रे, जीव शिव नाम पावले रे, आपलीच आवडी वरून केल्या, आपलीच आवडी वरून केल्या, आपणा देव्याले आपणा देव्याले गोपन कारणे केली एक बायको, गोपन कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढवले, तिने एवढे वाढवले हो. ऐक केळिया तुझं सांगितलं शेताला खेळ खेळ, ऐक केळिया तुझं सांगितलं शेताला खेळ खेळ, ऐक केळिया तुझं सांगितलं कसं झालेलं आहे या जगामध्ये. नव्हतेची तैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे. बघा काय दिसू लागले. ऐका ऐका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम, ब्राह्मण त्याची ती ब्रह्मकर्म ऐसे वर्तमान मांडले, नाही त्याची दिसू लागले रे. आरूप होते ते रूपाशी आले. महाराज जे आरूप होत ना, जे जगाला आवडत नव्हतं ते रूपाला आलं. म्हणजे नेमकं काय झालं? रात्री गटारीत पडलेलं सकाळी विना पूजनाला आलं. विठ्ठल विठ्ठल. चंदू मामा खरे का खोटे सांगा? आहे की नाही? अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. बघा ना, जीवाचं आणि शिवाचं नातं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन कळत नाही. आपल्याला जीवनामध्ये ज्या गोष्टी मिळवायच्या ना त्या गोष्टी एकरूप होऊन मिळवल्या पाहिजेत. पण आपण एकरूप कधीच होत नाही ना. कोणतं नातं आपल्याला होतं? मोठ्या माणसाचा आदर करावा. पण आज आदर कोणाचा केला जातो? तुकोबरायांचे शब्द आहेत, बायलेच्या गोता आवडीने पोशी, माता पितयाशी दौडोनी. विठाला विठाला विठाला. संसार चक्र फार बिकट आहे. संसार चक्र हे फार कठीण आहे. याच्यातून कोणच पार होऊ शकलं नाही. कोणच नाही झाला उपार. ब्रह्मा भुवन आलोका पुनरावर्ती अर्जुन मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादि का पार नुलंगवी सामर्थ्य. का पार होऊ शकत नाही आपण? पार होण्याचं ज्ञान आपल्याला मिळत नाही म्हणून आपण पार होत नाही. पार होण्याचं ज्ञान जर मिळालं, उदाहरणार्थ शेतकरी वर्ग आहे सगळा, नांगरटीला जर बैल जुंपला किंवा बैल जुंपून नांगरट सुरू केली, ऐकताय ना तुम्ही? तासानं जर बैल नाही चालला तर नांगर हाकणारा शेतकरी त्या बैलाला काय करतो? बोला की दादा, काय करतो? चाबूक मारतो. बरोबर आहे? आसूड मारतो. हळू मारतो का जोरात मारतो? जोरात मारतो. मारतो का नाही? हा. आसूड मारल्यानंतर त्या बैलाला काय वाटत असेल? तुम्ही तेवढं सांगा फक्त. जे जे भेटते काय बैलाला वाटत असेल? जे बैलाला वाटत ते आपल्याला वाटायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बैलाला जर
मालकानं त्या शेतकऱ्याला सांगितलं असतं, रे मी नांगरट करतोय खरं, पण जेवढं तू मला खाया घालतो ना त्याच्यापेक्षा जास्त काम करून घेतो, म्हणून मला तासाच्या बाहेर जावं लागतं. मी तासाच्या बाहेर का जातो याचा कधी विचार केला का? आपण सगळीच तास सोडली, पण हासूड घेऊन कोणच आलं नाही अजून. काल मला सांगा, हासूड घेऊन कोणच आलं नाही. आपल्या पाठीमागं जर संतांनी हासूड घेऊन लागले असते ना तर आपला सुद्धा परमार्थ सरळ झाला असता. विठ्ठल विठ्ठल. आता याला सरळ होणं म्हणजे नेमकं काय म्हणायचं? तुकोबराय सांगतात, या सगळ्या वाकड्या वाटा झाल्या याचं कारण काय आहे? काम क्रोध बंदी खाणी, लागू करून घेतलं तर आपण तासाच्या बाहेर जात नाही. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बघा आता काम एवढा विचित्र आहे, क्रोध सुद्धा तेवढाच विचित्र आहे. बघा त्याय तो विषयान पुंसा, संगात संजय आहेत. हा कामानं क्रोधाची उत्पत्ती होते, क्रोधानं लोभाची, लोभानं बघा या अनेक अशा अडचणी अशा आहेत. अशा या पद्धतीनं सगळ्या गोष्टीनं शेवटी काय होतो? विनाशच होतो. मग यानं विनाश होऊ नये म्हणून आपल्याला अगोदर असायला काय पाहिजे? काय असायला पाहिजे? ज्ञान असायला पाहिजे ना. मग ज्ञान असल्याशिवाय जीवाचा उद्धार होणार नाही. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालीनात्मनि विंदते. मग ज्ञान कोणाकडे आहे? ज्ञान जी माणसं ज्ञानी आहेत ना त्या ज्ञानी माणसाकडे आपण ज्ञान घ्यायला पाहिजे, घ्यायला जायला पाहिजे. पण आपण कोणाच्या दर्शन सोहळ्याला जातो? कोणाच्या सांगा ना. बघा आत्मचिंतन करून बघा, कोणाच्या जातो? इतके पळतात की त्यांचं दर्शन सुद्धा होत नाही, तरी माघारी येतात ते. आणि माघारी आल्यावर म्हणतात बरं का खरंच. ऐका, कधी देवाचा साक्षात्कार होतो सांगू का तुम्हाला? वाणी जब मौन होती है, वाणी जब मौन होती है तब बुद्धि बोलती है, बुद्धि जब मौन होती है तब आत्मा बोलती है, और आत्मा जब बोलती है तब भगवान का साक्षात्कार होता है. विठ्ठल विठ्ठल. या संसारामध्ये ज्याच्या कारणानं तुम्ही आला ना तेच कार्य करा. ते कार्य केलं की तुम्हाला बाकी काही करावं लागणार नाही. जेने जीव दिला दान,
जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. आपल्याला जीव दान म्हणून दिलेला आहे. मग नुसता जीवच दिला का? नुसता जीवच दिला का? जेने हा जीव दिला दान, जीवच दिला का? तर माझ्या म्हणण्यानुसार खरोखर जीवच दिला. या वर्षाला काय किंमत नाही? या वर्षाला काय किंमत आहे का? वर्षाला काय नाही, ही नुसती बोर्ड आहे हो. याच्यामध्ये असणारा जो जीव आहे ना, त्याचं आणि देवाचं खरोखर नातं आहे. या बॉडीचं देवाचं नातं आहे काय? आणि असेल तर मला सांगा, सिद्धी महाराज आहे का? या बॉडीचं देवाचं नातं आहे का? या बॉडीचं देवाचं नातं होऊ शकत नाही. आतल्याच देवाचं नातं हो, त्यावेळेला बॉडीला किंमत येते, नाही तर बॉडीला किंमत नाही. आता या आत्म्याच्या अनुषंगानं त्याला धष्टपुष्ट बनवण्यासाठी हे शरीर दिलं. शरीर उत्तम चांगले का नाही? महाराजांची भाषा आहे. हे आपल्याला सुंदर अशा प्रकारचं शरीर दिलेलं आहे. त्या नुसत्या शरीराला दिलं का? तर दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीव पण बहुरू. दिली इंद्रिय तुम्हाला, पण इंद्रिय कशासाठी दिली याच कधी आपल्याला आयुष्यामध्ये झाली का ओळख? कशासाठी इंद्रिय दिली झालं का माहित? नाही माहित झालं. डोळे दिले, कान दिले, हात दिले, नाक दिलं, पाय दिलं, सगळं सगळं काय दिलं आपल्याला, पण कशासाठी दिलं हे माहित आहे का आपल्याला? डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे, तुम्ही ऐकायचे कान. बघा बघा, डोळे दिले, पण आता ज्या डोळ्यानं देवाला पाहायचं, किती डोळे देवाला पाहतात? ज्या कानानं देवाचं गुण ऐकायचं, किती कान देवाचे ऐकतात देवाचं गुण? काय ऐश्वर्य आहे त्याचं? काय ऐश्वर्य आहे सांगू तुम्हाला? गुणाला विटेवरी पितांबरधारी, सुंदर जो पितांबरधारी, सुंदर जो पितांबरधारी, सुंदर जो गुणाला विटेवरी विटेवरी पितांबरधारी, सुंदर जो ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साहे गुणवर्य वसती जेत. त्याला पाहायला सांगितलं. आणि आपण काय बघतोय? चला काय बघतोय आपण? हे सगळं जग बघतोय, जे नश्वर जग आहे ना. संतांचं म्हणणं सांगतोय बरं का, माझं नाही सांगत. हे जग नश्वर बघतो. मग नश्वर जग जर तुम्ही पाहिलं तर देव तुम्हाला मिळेल का? नाही. मग ज्या डोळ्यानं आपण जे पाहायला पाहिजे ते पाहायचं नाही. मग अर्थात विकृत जर पाहिलं तर आपल्याला प्राकृताची भेट होईल का? विकृत जर पाहिलं तर आपल्याला प्राकृताची भेट होणार नाही. वाईट पाहिलं की आपल्याला कर्म सुद्धा वाईटच भोगावं लागेल. म्हणून तुकोबराय सांगतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. देवा, हे डोळे जगाकडे जर पापी वासनेनं बघत असतील ना, तर त्यापेक्षा मी आंधळा असलेला बरा. काय मागणं आहे मला सांगा? देवाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती गरुड पडला. काही वेळानं आता तो गतप्राण होणार आहे. प्रभूच्या डोळ्यातून अश्रू आले. गरुडाच्या डोक्यावरून प्रभू रामचंद्र हात फिरवतायत. गरुडा, अरे तू पक्षी असून सुद्धा केवढं मोठं कार्य केलं रे माझ्यासाठी. एवढी सगळी लोक आहेत, एवढी सगळी वानर आहेत, एवढी सगळी सेना आहे, पण त्याच्याही पलीकडचं कार्य तू गरुडा केलंस रे. गरुडाही रडायला लागला, प्रभू रामचंद्रही रडत आहेत. गोंधळ डोक्यावरून हात फिरवता फिरवता फिरवता, गरुडा मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे,